राज्यभरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। मुंबई आणि दहीहंडीचं तर वेगळंच नातं आहे। अनेक पथकं मोठमोठे मानवी थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। वरळीत देखील गोविंदा पथकांनी मानवी थर लावून सलामी दिली। यावेळी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। मुंबईतल्या दहीहंडी उत्सवाकडे राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळालाय। मंदिरात रात्री श्रीकृष्ण जन्मानंतर दहीहंडी फोडण्यात आली आहे। यावेळी गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। पंढरपुरात यंदाही परंपरागत पद्धतीनं बडवे वाड्यात गोकुळ अष्टमी साजरी करण्यात आली आहे। यावेळी कीर्तन भजनाचा सर्व भक्तांनी आस्वाद घेतलाय। मृदुंगाच्या सुरात सर्वजण मग्न झाले। नागपुरातील बडकच चौक मित्र परिवाराच्या वतीनं जन्माष्टमीला आज दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं। मध्यरात्री पाळणा झुलवल्यानंतर गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस पाहायला मिळाली। यावेळी नागपूरसह भंडारा आणि गोंदिया येथील गोविंदा पथकं देखील सहभागी झाली। मावळमध्ये कृष्णा जन्माष्टमीचा जल्लोष पाहायला मिळाला। देहू रोड बाजारपेठेतील सिंध प्रांतातील भाटिया समाजाच्या श्रीकृष्ण मंदिरात कृष्ण जन्माचं स्वागत करण्यात आलं। यावेळी संपूर्ण मंदिराला श्रीकृष्ण बालिका मंडळाच्या मुलींनी विविध रंगाच्या फुलांनी तसंच रंगबिरंगी फुलं आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं होतं। अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर इथे श्रीकृष्ण मंदिरात मोठ्या उत्साहानं श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला। सुंदर रांगोळीसह विद्युत रोषणाईनं नटलेल्या श्रीकृष्ण मंदिरात पारंपरिक पद्धतीनं पाळणे म्हणून भक्तांनी श्रीकृष्ण जन्माचं स्वागत केलं। साईबाबांच्या समाधी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं श्रीकृष्ण जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बाळकृष्णाच्या पाळण्याला आकर्षक सजावट करण्यात आली होती। यावेळी साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। रत्नागिरी आणि गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय। श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीचा उत्सव कार्यक्रमाची 150 वर्षांपासूनची परंपरा आहे। आजही या खरं तर परंपरा जपली जाते। वायगाकर वाडीमध्ये मोठ्या उत्साहात खरं तर हा सण साजरा करण्यात आला। मुंबईमध्ये ठिकठिकाणी गोकुळ अष्टमी निमित्त पारंपरिक पद्धतीनं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुंबईतील शिवापूर गडकरी ग्रामस्थ मंडळानं यावर्षीही टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात गोकुळ अष्टमी साजरी केली आहे। मुंबई ठाणे आणि नवी मुंबईमध्ये थरावर थर रचत दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाले आहेत। आज ढाकुमाकुमच्या तालावर सगळी मुंबापुरी गोविंदामय होणार आहे। सकाळपासून फुटणाऱ्या हंड्या, सेलिब्रिटींच्या तालावर थिरकणारे गोविंदा आणि त्यांना साथ देणारे मुंबईकर अशा उत्साही वातावरणात मुंबई न्हाऊन निघणार आहे। आजही मुंबईत पाऊस कोसळण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आणि त्यामुळे आता गोविंदांना दहीहंडींचा थरार भर पावसात भिजत दाखवावा लागणार आहे। दहीहंडीच्या अनुषंगानं शहरात पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली जाते आणि त्यासाठी मोठ्या उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही देखील बसवण्याच्या सूचना पोलिसांमार्फत आयोजकांना करण्यात आल्या। दहीहंडी दरम्यान थर लावताना कोसळून गोविंदा जखमी होतात, त्यामुळे गोविंदा पथकांना विमा कवच दिलं जातं। गेल्या वर्षी 95,000 गोविंदांचा विमा उतरवण्यात आला होता। सरकारनं जाहीर केलेल्या 75,000 गोविंदांच्या मोफत विम्यासह 1 लाख गोविंदांनी विमा नोंदणी पूर्ण केली। दहीहंडी उत्सवादरम्यान होणाऱ्या अपघातांमुळे जोखीम वाढली आणि त्यामुळे या काळात विमा घेण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे। तब्बल 20,000हून अधिक गोविंदांनी विमा सुरक्षा घेतल्याचं दिसून येत आहे। दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं अनेक भागांमध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात येणार आहे। वाहनांमुळे कोंडी होऊ नये यासाठी शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले। टेंभी नाका, नौपाडा, वाघई इस्टेटमधील पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे। जखमी होणाऱ्या जखमी गोविंदांसाठी सरकारी रुग्णालयामध्ये 30 बेड तयार केले असून महत्त्वाच्या मोठ्या दहीहंडीच्या ठिकाणी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक ठाणे पालिकेच्या वतीनं तैनात केलेत, तर कळवा रुग्णालयामध्ये विशेष बेडही सज्ज करण्यात आलेले आहेत। बदलापुरातील 2 अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूरसह डोंबिवलीतील मनसेच्या मानाच्या दहीहंड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्याची घोषणा मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे। अजमेरमध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्त जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। या ठिकाणी असलेल्या इस्कॉन टेम्पलमध्ये विशेष पूजा करण्यात आली आणि यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती।
नाशिकमध्ये बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं गोदाकाठच्या मंदिरांना पाण्याचा वेढा बसलाय, तर दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे। धरणाची पाणी पातळी आता 53% पोहोचली आहे। नाशिक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। सध्या धरणामध्ये 75,000 क्युसेक वेगानं पाणी येत आहे। खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना भेट देत पाहणी केली आहे। उजनी धरणातून पाणी सोडल्यानं सोलापुरातील नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसलाय। सोलापूरमधील अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील भीमा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। हेळी बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। उजनी धरणातून 50,000 तर वीर धरणातून 62,000 पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं बहुतांश बंधारे पाण्याखाली गेले। पिंपरी चिंचवड शहरवासियांची तहान भागवणारे पवना धरण 100% भरल्यानं वर्षभराची जलचिंता मिटली असली तरी पाणी पुरवठा दिवसाआडच कायम राहणार आहे। आंध्रा भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाचं काम पूर्ण होईपर्यंत दररोज पाणी पुरवठा केला जाणार नसल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय। राज्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजपासून कमी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मात्र हलक्या सरींची शक्यता आहे। पाऊस सुरू झाला की हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो। रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात येतात, मात्र यामधील अनेक वेळा अंदाज चुकत असल्यामुळे नागरिकांचा हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास बसेनासा झालाय। पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6वी मार्गिका तयार करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 6 ऑक्टोबर या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीत 600 ते 700 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्यानं प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। दहीहंडीच्या मुहूर्तावर सिडकोनं 902 घरांची योजना जाहीर केली आहे आणि या घरांच्या ऑनलाईन नोंदणीला आजपासून सुरुवात होणार आहे। तर 10 ऑक्टोबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार असल्याचं सिडकोच्या संबंधित विभागानं स्पष्ट केलंय। भिवंडीमध्ये उद्या पाणी कपात होणार आहे। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेनं केलंय। ऐन पावसाळ्यातही ठाणेकरांना पाण्यासाठी ठणठणाट करावा लागतोय। काही भागांमध्ये उद्या टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा होणार आहे, तर गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्यानं ठाणेकरांचे हाल होणार आहेत। रोजच्या आमटी आणि भाजीला लागणारा लसूण पुन्हा एकदा महागला असून त्याचे दर प्रति किलो 400 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचलेले आहेत। लसणाचं उत्पादन कमी झाल्यामुळे हा फटका बसत असून ते दर 600 रुपयांवर जाण्याची शक्यता देखील आता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे। सोयाबीन नंतर आता मुगालाही कवडीमोल भाव मिळतोय। केंद्र सरकारनं जाहीर केलेला हमी भाव 8,682 रुपये प्रति क्विंटल आहे, पण शेतकऱ्यांना सध्या जेमतेम 7,000 रुपये दर मिळतोय। बाजारात आवक वाढताच दरात आणखी घसरणीची भीती आहे। पुणे अहमदनगर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 13,000 क्विंटलची आवक झाली आहे। यात सर्वाधिक आवक ही पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात झाली आहे। टोमॅटोला सरासरी 1,000 रुपयांपासून ते 2,700 रुपयांपर्यंत दर मिळतोय। ग्रीन टीच्या पिशव्यांमध्ये असलेले मायक्रोप्लास्टिक आरोग्यासाठी धोकादायक आहे की नाही याबाबत देशातील सरकारी मालकीच्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च पूर्णपणे अंधारात आहे। त्यामुळे आता याबाबत माहिती मागवण्यात आली आहे। कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक गुड न्यूज आहे। पश्चिम रेल्वेवर लवकरच मडगाव बांद्रा टर्मिनस मडगाव ही एक्सप्रेस सुरू करणार आहे। ही एक्सप्रेस आठवड्यातून 2 वेळा धावणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही ट्रेन सुरू होणार असल्यानं कोकणात जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे। नवीन कायद्यानुसार ऑस्ट्रेलियन कर्मचारी सुट्टीच्या दिवशी त्यांच्या बॉसच्या नको असलेल्या कॉल्सकडे दुर्लक्ष करू शकतात। त्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये राईट टू डिस्कनेक्ट हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे। गणेशोत्सव, नवरात्र तसंच दिवाळी यासारख्या मोठ्या सणांनिमित्तानं देशभरात मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी होते। त्यासाठी हंगामी कामगारांची भरती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। ई कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी कंपन्या सुमारे 20% हंगामी भरती करू शकतात। लाडकी बहीण योजनेत धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल ठरलेला आहे। जिल्ह्यातील एकूण 3,33,572 महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेत, तर ज्या महिलांनी अद्यापही अर्ज भरला नसेल त्यांनी देखील योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येते। क्षयरोगासारख्या आजाराचे जेवढे लवकर निदान तेवढे लवकर उपचार करून बरे होण्याची शक्यता वाढते आणि क्षयरोगाचं निदान आता आणखी सोपं आणि स्वस्त होणार आहे। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केवळ 35 रुपयांमध्ये
रुग्णाच्या केवळ लाळेची तपासणी करून निदान करण्याची नवी आणि सोपी पद्धत विकसित केली। पिंपरी चिंचवड शहरात विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू सोबतच तापाचेही रुग्ण वाढत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। नागपुरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे। पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मनपाच्या 10 झोनमध्ये सर्वेक्षण सुरू आहे। या सर्वेक्षणात 6,44,046 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। याबरोबर आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलंय। 7व्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती। ही बाब मार्गी लावून पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे। अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये हळूहळू वाढ होऊ लागलेली आहे आणि त्यानुसार 7 महिन्यांच्या कालावधीत अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या 50 लाखांवर पोहोचली आहे। नेपाळमधील बस दुर्घटनेतील जखमींवर उपचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षानं मदतीचा हात पुढे केलाय। सर्व जखमी प्रवाशांवर बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत आणि यावेळी वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रमुखांनी त्यांच्याशी समन्वय साधलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात डॉक्टर पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारा तिचा पती फरार झालाय, तर दुसरीकडे चालत्या रिक्षात एका अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर अश्लील चाळे करणारा रिक्षा चालक हा देखील शहर सोडून पसार झालाय। या दोघांच्याही शोधासाठी सिडको आणि वेदांत नगर पोलीस ठाण्याचं पथक रवाना झालंय। नागपुरातील शताब्दी चौकात 5 जणांच्या टोळक्यानं भर रस्त्यात धारदार शस्त्रानं वार करत एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे। चौकात उभे असताना वाद झाल्यानं या तरुणावर हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय। नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीमध्ये घडली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले। रात्री उशिरा पोलिसांना गर्दी पांगवण्यात यश आलंय, त्यामुळे सध्या रत्नागिरीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। मागील 1.5 वर्षात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। 1.5 वर्षात तब्बल 4,873 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गेल्या 5 महिन्यात मुंबईतून महिला बेपत्ता झाल्याप्रकरणी 509 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। यापैकी 444 गुन्ह्यांची उकल करण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय, मात्र उर्वरित 65 महिलांचं गूढ अद्यापही कायम आहे। जळगावातील बोदवड तालुक्यातल्या मनूर येथे मारलेला साप घरासमोर फेकल्याच्या वादातून पती पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस स्टेशनला आणत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे।